सिनेमे, नाटक आणि मालिकांमधून आजवर अनेक कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. त्यात विनोदी कलाकारांचा चाहता वर्ग तर प्रचंड मोठा आहे. उत्तम टायमिंग आणि मिमिक्रीमुळे ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे सागर कारंडे. चला हवा येऊ द्या या शोमुळे त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांची तो उत्तम मिमिक्री करायचा. शिवाय त्याचं पोस्टमनचं पात्र प्रत्येकाला इमोशनल करायचं. चला हवा येऊ द्या या शोने काही महिन्यांपूर्वीच आपला निरोप घेतला, पण सागरने त्याआधीच शोमधून एक्झिट घेतली होती. त्याच्या एक्झिट मागचं कारण मात्र अजूनही समजलं नाहीये. पण सागर सध्या काय करतोय हा प्रश्न मात्र चाहत्यांना पडला होता. चला हवा येऊ द्या नंतर तो सोनी टीव्हीच्या मॅडनेस मचाएंगे या हिंदी शोमध्ये झळकला. हिंदी प्रेक्षकांनीही त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं. या कार्यक्रमात हेमांगी कवी आणि गौरव मोरे सुद्धा होते. त्यानंतर संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या सिनेमात सागरची भूमिका होती. तर अलीकडेच रिलीज झालेल्या बाई ग या सिनेमात सुद्धा त्याची छोटीशी भूमिका होती. या व्यतिरिक्त सागर डेली व्लॉग्सही शेअर करतोय. शिवाय त्याचं हीच तर फॅमिलीची गंमत आहे हे नाटकही रंगभूमीवर सुरू आहे. त्याचं चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सोडणंही अनेकांना आवडलं नव्हतं. पण मॅडनेस मचाएंगे या कार्यक्रमाच्या ऑफरमुळे त्याने एक्झिट घेतल्याचंही बोललं जातंय. तुम्हाला सागर कारंडेने साकारलेलं कोणतं पात्र सर्वात जास्त आवडलं होतं आणि मराठी कॉमेडी शोमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सागरला बघायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी. काय रे आलास? हाक नाही का मारायची?